आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहतात नवमहाराष्ट्र. एक खळबळजनक बातमी नाशिकवरून समोर येत आहे. दिंडोरीचे गुरुमाऊली अर्थात अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात लैंगिक शोषण आणि चारित्र्यहननाचा तक्रार अर्ज दबाव आणल्यानेच आपण केलेला होता. जबरदस्तीने लिहून घेत असे व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडण्यात आले होते असा दावा सरिता सोनवणे यांनी केलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने अण्णासाहेब मोरेंवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. गुरुबंधू शिरसाट यांनी गैरसमजतेतून माझ्यावर खंडणीचे आरोप केले होते, मात्र आम्ही सामंजस्यातून तो वाद मिटवलेला आहे. माझ्या नावाचा उपयोग करत गुरुमाऊलींवर कोणीही खोटे आरोप केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करत अब्रू नुकसानीचा दावा केला जाईल असा देखील इशारा यावेळी सरिता सोनवणे यांनी दिलेला आहे. तृप्ती देसाईला सुद्धा सरिता सोनवणे यांनी सूचक इशारा दिला आहे. तर चला पाहूया पत्रकार परिषदेमध्ये सरिता सोनवणे यांनी काय म्हटले. काय नाव आहे त्यांचं? प्रफुल्ल वाघ, बरोबर आहे. त्यांनी माझं नाव घेतलं. सारिका बापूराव सोनवणे गायब आहेत किंवा त्यांना कोणी फरार केलेलं आहे, तर मी कुठेही गायब नाही, मी कुठेही फरार झालेली नाही आहे. मी तुमच्यासमोर आता बसलेली, बरोबर आहे. सगळ्यांसमोर मी आज आहे आणि सगळे लोक मला बघता पण आहे. मी नाशिकमध्ये होती, नाशिकमध्ये आहे, नाशिकमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा काय मनात भ्रम आला असेल तो त्यांनी तो क्लिअर करावा, हे मला मीडियाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत मेसेज द्यायचा आहे. राहिला विषय, त्यांनी काल माझं नाव घेतलं, सारिका बापूराव सोनवणे. जो काही न्यायालय प्रकरणी विषय माझा झाला होता 2023-24मध्ये, तो आज रोज न्यायालय प्रकरणमध्ये हायकोर्टामधून इंजंक्शनची नोटीस घेतलेली आम्ही. त्यात तो विषय आमचा क्लिअर झालेला आहे. गैरसमजुती काही प्रकार घडले होते ते निंबा शिरसाट आणि सारिका सोनवणेविषयी. तर माननीय हायकोर्टाकडनं आम्ही त्या ठिकाणी 164चा जबाबमध्ये कन्फेक्शन आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे तो विषय आता काही नवीन नाही, वर्ष झाला त्या गोष्टीला. पण हे लोक जर आज माझं नाव घेऊन राजकीय आर्थिक काय असेल त्यांचं समथिंग त्यासाठी जर माझं नाव घेत असतील तर प्लीज माझी मेहरबानी, माझं नाव कुठेही त्यांनी घेऊ नये. कारण या ठिकाणी माझं नुकसान खूप होते, मानसिक नुकसान खूप होते. ऑलरेडी मी वर्षापासून मानसिक नुकसानात होती, आता कुठे बाहेर निघाली आहे. आणि त्यात हे लोक जर वापस माझ्या नावाचा गैरवापर करून त्यांची जर ती पोळी भाजत असतील तर मला ते मान्य नाही आहे. त्यांनी माझा कुठलाही विचार न केला नाही आहे किंवा मला कुठलंही काही परवानगी त्यांनी माझं नाव वापरण्याची घेतली नाही आहे. मी काय छोटीशी साधारण व्यक्ती आहे, आज शासकीय कर्मचारी आहे मी, म्हणून माझं नाव त्यांनी अशी पब्लिश करू नये. तर त्यांना एकच सांगणं आहे माझं, कालची जी चुकी केली ती वापस जर त्यांनी केली ही चुकी, तर मी त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा, मानहानीचा दावा मी टाकणार. हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि माझे वैयक्तिक काही वाद झाले असतील दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींविषयी, तो आमचा एक परिवार आहे. स्वामी परिवारात मी होती, आहे आणि राहणारच आहे. त्याबद्दल नो डाऊट, कुणी घेऊ नका. स्वामी माझा आराध्य दैवत आहे आणि माऊलींना मी गुरु मानलेले. जो काही मागचा विषय होता त्या विषयाबद्दल बरेचसे मीडियावरती आलेले आहे, बऱ्याचशा गोष्टी प्रसारित झालेल्या आहेत. त्या गैरसमजुती झाल्या होता मोठा इन्स्टंट बऱ्याच ठिकाणी मोठ्या ठिकाणी घडलेला आहे. तो माझ्याबद्दल बी घडलेला आहे. मी इथून मागेनच प्रेस कॉन्फरन्स घेणार होती, पण काही कारणास्तव मी घेऊ शकली नाही. मी शासकीय कर्मचारी आहे, पण आज रोजी मी या सगळ्या दबावातून बाहेर निघाल्यामुळे मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. तर माझी एकच सांगणं ह्या सगळ्यांना, आपल्या पत्रकार परिषद बंधूंच्या माध्यमातून आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, की सारिका सोनवणेविषयी कोणीही कारण नसताना तिचं नाव खराब करू नये. माझ्या परवानगीशिवाय तरी माझं नाव कोणी घेऊ नये आणि मोरे परिवाराला बदनाम करू नये, हे पण माझं सांगणं आहे. कारण अण्णासाहेब मोरे हे आजपासून हे स्वामी सेवेकरी नाही आहेत. मोरेदादांचं व्यासपीठ आज गुरुमाऊलींनी सांभाळलेलं आहे आणि त्यांचा वारसा पण हा पुढे असाच चालू राहणार आहे. त्याच्यामुळे अण्णासाहेब मोरे कोण हे मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे. पण त्यांच्याविषयी पण काही लांछन लावले गेले तर ते प्लीज कोणी लावू नका. जो मागचा विषय होता तो क्लिअर झालेला आहे. गैरसमजून सगळ्या गोष्टी आमच्या घडल्या आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं. राहिला विषय पुढचा, आता कालच्या परवाच्या पण ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्या, मी तो बघितला. त्या कोण आहेत समाज, हां, तर त्यांनी पण म्हटले की 3 महिला आहेत, माझ्याकडे अर्ज आलेला आहे आणि त्यांचे काही व्हिडिओ आलेले आहेत, फोटो आलेले आहेत. एक्झॅक्ट जर पुढे जाऊन माझं जर ते नाव घेत असतील सारिका सोनवणे पण यात आहेत, तर हा गैरसमज तुम्ही आत्ताच काढून टाका. त्यांच्यापर्यंत कोणी गेलेलं नाही आणि कोणी जाणार पण नाही. मी तर गेलेली नाही. तर उद्या त्यांनी माझं सुद्धा नाव घेऊ नये की सारिका सोनवणेविषयी किंवा अण्णासाहेब मोरेविषयी हे नातं त्यांनी आमचं असं जोडूया, असं माझं वैयक्तिक त्यांना सांगणं आहे. एक आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा.